माझ्या सर्व बंधूंना, माझ्या सर्व मायबाप जनतेला मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलोय. 11:45 आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. आणि आता आमरण उपोषण माझ्या जनतेला तर मी आधी माझ्या सोशल मीडियाच्या मार्फत सांगितलेलं आहे. माझं उपोषण कशासाठी आहे. परळी नगर परिषद या ठिकाणी चाललेल्या अधिकाऱ्यांचा आणि राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून परळीच्या नगरपालिकेच्या अंतर्गत सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आणि या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, प्रशासनातील अधिकारी, गेल्या 20 वर्षापासून परळीच्या नगरपालिकेला लुटण्याचं काम करत आहेत. यांनी आतापर्यंत कमीत कमी 15 ते 20 हजार कोटीचा यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि या भ्रष्टाचाराच्या अंतर्गत जे माहितीचा अधिकार आहे, त्या माहितीच्या अधिकाराखाली भक्ती एंटरप्राइजेस असेल, SL एंटरप्राइजेस असेल आणि श्रीनाथ एंटरप्राइजेस असेल, या एंटरप्राइजेस म्हणजे कंत्राटदाराची या ठिकाणचे मुख्याधिकारी असतील, या ठिकाणचे नगरपालिकेचे CEO असतील किंवा या ठिकाणच्या नगरपालिकेचे आता सध्या प्रभारी म्हणजे जे खुर्चीवर बसलेले नगराध्यक्ष, या सर्वांनी मिळून या ठिकाणी परळी नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि या भ्रष्टाचाराला पाणी घालण्याचं काम केलेलं आहे. येथील OS असणारे संतोष शिरोडे असतील, या ठिकाणचे बांधकाम मधील जे अनिल कुमार दीक्षित, पुन्हा बापू नरवडे आणि ज्ञानेश्वर ढवळे, पुन्हा त्र्यंबक कांबळे असतील किंवा किरण उपाडे असतील, आणि त्याच्यापैकीच परळी वैजनाथच्या नगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत. ते नगरपालिकेला लुटण्याचं काम करीत आहेत. आणि याला पुन्हा या ठिकाणी आशीर्वाद आहे येथील आमदार साहेबाचाच, म्हणजेच धनंजय पंडितराव मुंडेजी यांचा या नगरपालिकेत चालत असलेल्या भ्रष्टाचाराला गेल्या 20 वर्षापासून आशीर्वाद असल्यामुळे या नगरपालिकेमध्ये कमीत कमी 20,000 कोटीच्या आसपास भ्रष्टाचार झालेला आहे. आणि बोगस रस्त्याची कामं झाली आहेत, न झालेल्या रस्त्याची कामं झालेली आहेत, अनेक या ठिकाणी नाल्याची बोगस कामं झालेली आहेत, अनेक गतिरोधक 6-6 कोटीचे, 5-5 कोटीचे, 4-4 कोटीचे, 3-3 कोटीचे बिले उचलण्यात आलेली आहेत. अशा या ठिकाणच्या नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार चाललेला आहे. हा नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार थांबणार कधी. परळीच्या नगरपालिकेमध्ये सध्या अतिक्रमण चालू आहे. अतिक्रमणाच्या माध्यमातून अयोग्य लोकांवर तर कारवाई होतच नाही, योग्य लोकांवर बी होत नाहीये. तोंड बघून या ठिकाणी कारवाई चालू आहे. त्याच्याबद्दल बी मी माझ्या काही पोस्ट फेसबुकच्या मार्फत सोडल्या होत्या. मग या ठिकाणच्या आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आणि अजून 2-3 मुद्द्यावर मी आज बोलणार आहे. सगळ्यात महत्वाचं, नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जे CEO OS आणि या ठिकाणचे मुख्याधिकारी यांची या ठिकाणाहून आधी मी म्हणतो हकालपट्टी करा, बदली करण्यात यावी. गेल्या 10 ते 15 वर्षापासून या ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये OS नावाचे संतोष शिरोडे हे बसलेले आहेत. मग पुन्हा या ठिकाणी अनिल कुमार, आशिष कुमार दीक्षित, पुन्हा बापू नरवडे, आणि मला वाटतं सध्या बापू नरवडे जरी या ठिकाणी नसतील तरी त्यांची SIT ची चौकशी लावावी, त्र्यंबक कांबळेची SIT चौकशी लावावी, या संतोष शिरोडेची SIT चौकशी लावावी, या आशिष कुमार, अनिल कुमार दीक्षितची SIT चौकशी लावावी, आणि पुन्हा ज्ञानेश्वर ढवळे, आणि पुन्हा नंतर या ठिकाणी किरण उपाडे आणि त्र्यंबक कांबळे या भ्रष्ट अधिकाऱ्याची CIT, SIT आणि ATS अंतर्गत चौकशी लावावी. या अधिकाऱ्यांनी सगळी नगरपालिका
आपल्या घरी लुटून गेलेली आहे. यांच्या प्रॉपर्ट्या तपासा, यांच्या शेतीमाली तपासा, यांचे शेतमाल तपासा. यांच्या नावावर किती एकर जमिनी आहेत, या जमिनी आल्या कुठून, हे मुद्दा सांगायचा म्हणजे कशासाठी. कारण नगरपालिकेच्या या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या ठिकाणी बसल्यानंतर या अधिकाऱ्यांनी शासनाचा आलेला निधी कागदोपत्री दाखवून सगळा निधी बळकवण्याचं काम केलेलं आहे. घरकुल योजना असतील, रमाई योजना असतील, आंबेडकर योजना असतील किंवा महात्मा फुले किंवा इतर ज्या घरकुल योजना आहेत, त्या घरकुल योजना सर्वसामान्य माणसाला भेटल्या आहेत का? 2.5 ते 3 लाखाचा चेक दिल्यानंतर घरकुल पास करण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये सदरील अधिकाऱ्याला देण्यात येत आहेत. याची सुद्धा चौकशी करावी म्हणतो मी. मग या ठिकाणी संतोष रोडे असतील, अनिल कुमार दीक्षित असतील, गेल्या 15 ते 20 वर्षापासून हे परळीच्या नगरपालिकेच्या एकाच खुर्चीवर बसलेले असल्यामुळे या ठिकाणी परळीच्या नगरपालिकेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. मग ही जर कीड काढल्याशिवाय या परळीच्या नगरपालिकेतील भ्रष्टाचार संपणार नाही. 2 ते 3 भ्रष्ट अधिकारी आणि 4 ते 5 भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे सदर नगरपालिकेतील सर्व अधिकारी हे भ्रष्टाचारी स्वरूपाचे झालेले आहेत. त्यामुळे परळीच्या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळत नाहीये. या ठिकाणचे OS संतोष रोडे त्यांची बदली चंद्रपूरला झालेली असताना हे परळीच्या नगरपालिकेमध्ये पुन्हा आले कसे? यांना कुणी आणलं आणि कशामुळे आणलं याची सुद्धा उत्तरे द्यावीत म्हणून प्रशासनाला अनेक तक्रारी अर्ज दिलेले आहेत. आणि 2005च्या अधिकार नियमानुसार परळी नगर परिषद या ठिकाणी भक्ती एंटरप्राइजेस असेल, SL एंटरप्राइजेस असेल किंवा श्रीनाथ एंटरप्राइजेस असेल, या श्रीनाथ एंटरप्राइजेसला पुन्हा या परळीच्या नगराध्यक्ष या धर्माधिकारी यांनी पुन्हा मला वाटतं 500 कोटीची कामं दिलेली आहेत. पण या श्रीनाथ एंटरप्राइजेसनं 100 ते 150 कोटीची कामं परळीच्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार स्वरूपाची केलेली असताना परळी नगरपालिकेच्या वतीने या श्रीनाथ एंटरप्राइजेसला कामं दिलीच कशी, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार परळी नगर परिषद या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली मी माहिती मागत आहे, परंतु येथील मुख्याधिकारी असतील किंवा माहिती अधिकारी असतील हे मला माहिती देण्याचं काम करत नाहीत. पण त्यामुळे परळीच्या नगर परिषद या ठिकाणी आत्मदहन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकारी त्र्यंबक तांबे यांनी मला माहिती देतो म्हणून सदरील माहिती दिलेली नाही आणि ते स्वतः पळून गेलेत नगरपालिकेतून. नगराध्यक्ष पदात या ठिकाणी मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन किंवा इतर ठिकाणी बदली करून त्र्यंबक तांबे, बापू नरवडे यांनी या परळीच्या नगरपालिकेतून पळ काढलेला आहे. तरी या पळून गेलेल्या आणि या ठिकाणाहून बदली होणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची SIT, ACB आणि ATSच्या अंतर्गत चौकशी लावल्याशिवाय मी वैजनाथ सुरवशे शांत बसणार नाही. कारण या परळीच्या नगरीला वैजनाथ सुरवशे हा या ठिकाणी 2005च्या घटनेनुसार जी माहिती मागवली होती ती माहिती तर अद्यापपर्यंत दिलेली नाही. माहिती जर दिली असती तर मी या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो नव्हतो. या ठिकाणी ऑडिट अधिकारी जे आहेत नगरपालिकेचे नगर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालणारी या ठिकाणची जी शासकीय योजना आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं पुन्हा आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया, कारण मुद्दा जर वाढीत गेला तर खूप मोठा मुद्दा होतो आणि लाईव्ह खूप मोठं होतं. कारण चाललेला भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि याला खत पाणी घालण्याचं काम करत आहेत या परळीचे आमदार धनंजय पंडितरावजी मुंडे आणि या ठिकाणचे राजकीय नेते असतील, पुन्हा या ठिकाणचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी हे सुद्धा या चालत असलेल्या भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी परळीच्या प्रत्येक कामात शासकीय कामात भ्रष्टाचार होत आहे. म्हणून पुन्हा मी आंदोलन
परळीच्या नगरपालिकेसमोर लावणार आहे. इथून काय होतं, तोपर्यंत त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची परळीच्या नगरपालिकेतून परळीच्या इतर भागामध्ये जोपर्यंत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची उचलबांगडी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परळीच्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही. कारण आलेल्या शासकीय योजना, या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी आणि या ठिकाणचे राजकीय नेते आणि या ठिकाणचे पुन्हा अजून माझा सगळ्यात मोठा आरोप आहे आणि सगळ्यात मोठा भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट राजकीय नेता धनंजय पंडितराव मुंडे हेच आहेत. कारण यांची ही असलेली चोराची टोळी म्हणतो मी, चोराची टोळी सांभाळण्याचं काम करत आहेत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची टोळी सांभाळण्याचं काम करीत आहेत आणि या भ्रष्टाचार अधिकारी आणि राजकीय नेत्याच्या टोळीचे मुख्य आता धनंजय पंडितरावजी मुंडे हेच आहेत. कारण शासनाचा निधी आणायचा आणि कागदोपत्री कसा लुटायचा हे फक्त या ठिकाणच्या आमदाराला माहित आहे. आणि हेच शाळा, त्यांची ही शाळा या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी, या ठिकाणचे नगराध्यक्ष असतील, या ठिकाणचे प्रत्येक नगरसेवक असतील, माझा आरोप आहे मोजके त्याच्यातील काही जर सोडता सर्वजण मिळून या परळीच्या नगरपालिकेमध्ये पुन्हा भ्रष्टाचार करत आहेत. मग परळीच्या नगरपालिकेचा तुम्ही विकास करणार कधी, हा माझा तुम्हाला सरळ सरळ प्रश्न आहे. जर तुम्ही भ्रष्टाचारी नसताल आणि जर तुम्ही खरंच परळीच्या नगरपालिकेमध्ये काहीतरी काम करण्याचं आणि काहीतरी नाविन्य करण्याचं काम करत असाल तर या बॅनरवरील सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही परळीच्या नगरपालिकेतून हाकला. कारण आलेला शासकीय योजना कागदोपत्री कशी लुटायची त्या अधिकाऱ्यांची एक शाळा तयार झालेली आहे, एक समीकरण तयार झालेलं आहे. तसं मोठे गावकर कोचिंग क्लासेसचं तयार झालेलं आहे, तसं परळीच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं तसंच कोचिंग क्लासेस या अनिल कुमार आशिष कुमार दीक्षितच्या मीटिंगच्या ऑफिस मध्ये तयार होत असतं. कारण अनिल कुमार आशिष कुमार दीक्षित हा परळीच्या नगरपालिकेतील सगळ्यात मोठा वाल्मिक करार म्हणतो मी, वाल्मिक करार. कारण वाल्मिक करारला व्हिडिओ कॉल करतात. कारण नगरपालिकेतले सगळे अधिकारी वाल्मिक करारला प्रत्येक हप्ता भेटत राहतो. वाल्मिक करारचा प्रत्येक जरी जेलमध्ये असेल तरी परळीच्या नगरपालिकेतल्या 50% जो बी विकास निधी येऊ द्या, काही बी येऊ द्या, कसा बी येऊ द्या, वाल्मिक करारच्या वाट्याला जातो आणि त्याला पाठवण्याचं काम करतात संतोष शिरोडे, अनिल कुमार दीक्षित, बापू नरवडे, पुन्हा या ठिकाणचे त्र्यंबक कांबळे, पुन्हा ज्ञानेश्वर ढवळे आणि पुन्हा कोण माहितीये का तुम्हाला, किरण उफाडे. विचारा हो तुमची यांच्या माझं जर खोटं वाटत असेल ना, तुम्ही यांचे मोबाईलचे पूर्ण ट्रॅकर पूर्ण चेंज करा, पूर्ण तपासा. मग तुम्ही काय म्हणतो मी यांच्या आयडी तपासा, तुम्हाला सरळ मग भक्ती एंटरप्राइजेस कुणाच्या मालकीचा आहे, आशिष कुमार अनिल कुमार दीक्षितला विचारा. जे मुंडे आहे कुठला माहितीये का, काय आहे का बेरवटचा, त्या मुंडेच्या नावानं भक्ती एंटरप्राइजेस आहे. त्या भक्ती एंटरप्राइजेसच्या नावानं कमीत कमी 1,500 ते 2,000 कोटीचा घोटाळा या परळीच्या नगरपालिकेमध्ये झालेला आहे. जर घोटाळा जर झाला नाही ना तर तुम्ही मला माहिती द्या. हे काय म्हणतो, माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही मला माहिती द्या की परळीच्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही आणि तो भ्रष्टाचार भक्ती एंटरप्राइजेस, एसएल एंटरप्राइजेस आणि श्रीनाथ एंटरप्राइजेसच्या नावाखाली 2,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. तर घोटाळा जर झालेला नसेल तर तुम्ही मला माहिती द्या. भक्ती एंटरप्राइजेस कुणाच्या मालकीचं, कुणाच्या नावाचं. आणि आता तुम्ही बघतात, तुम्ही प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार आहेत. धर्माधिकारी भैया यांनी काय केलं माहितीये का, त्यांच्या नावाचं कॉन्ट्रॅक्शन होतं कुठलं माहितीये का, जे परळीचे काय जे मला वाटतं काय ते गतिरोधक, परळीच्या गतिरोधकचं काम कोणाचं होतं, 4 कोटी रुपयाचं. हे 4 कोटीचे गतिरोधक आहेत का सांगा मला तुम्ही. जर असतील तर उत्तर द्या. हो नगराध्यक्ष साहेब, काय म्हणतो, लबाड बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. जनतेला तुम्ही बोलून खरं बोलून खोटं बोलून नगराध्यक्ष झालात तर तुम्ही परळीचा विकास करत असताल तर सत्य परिस्थितीने करा. तुम्हाला मला जीवे मारायचं तर मारा, खालास करा, काय करायचं करा, पण तुमची लबाड मी जनतेला दाखवणार. मग तुम्ही आता सांगा मला,
नगराध्यक्ष व्हायच्या आधी तुम्ही सर्वसामान्य परळीतील व्यापाऱ्यांना किती गोड बोललात, व्यापाऱ्यांना किती त्रास देतात, त्यांचे दुकानं अतिक्रमण करायला, आणि आता ते नगरपालिकेच्या अंतर्गत कॉम्प्लेक्स तयार केलेली होती जुनी, तुम्ही व्यापाऱ्यांना काय जी आर काढलाय, 1 लाख रुपये डिपॉझिट भरा म्हणतात नगराध्यक्ष. काय 1 लाख रुपये डिपॉझिट भरा? अहो परळीची व्यापार पेठ तुम्ही सगळ्या नगराध्यक्षांनी आणि या आमदारांनी भिकायला लावली. अहो सगळ्या व्यापारी रडायले, व्यापार नाहीये परळीच्या नगर परळीच्या व्यापार पेठेमध्ये, परळी शहरामध्ये व्यापार पेठ आहे का? व्यापारी वर्ग खुश आहे का? व्यापाऱ्यांचा काय म्हणतो उद्योग व्यवहार चालू आहेत का? सर्वसामान्य फुटपाथ धारकाला तुम्ही त्रास देतात, आणि ज्यांना तुम्ही काही कॉम्प्लेक्स दिले जुन्या कॉम्प्लेक्सच्या नुसार, धर्माधिकारी भैया तुम्हाला नम्र विनंती आहे, तुमच्या प्रत्येक मीटिंग तुम्ही ऑनलाईन घ्या, म्हणून तुम्ही ऑनलाईन जनतेला कळू द्या तुमचा चोर बाजार चाललाय का तुम्ही जनतेच्या साठी काम करायला, म्हणून तुम्ही आता 1 लाख रुपये जनतेकडून त्या दुकानदारातून वसूल करायला. मग हा अन्याय नाहीये का तुमच्याकडून? काय म्हणतो मी, का आणि कशामुळं? हे बघा, परळी माझी आहे, मी परळीचा वतनदार आहे आणि परळीचा रहिवासी आहे. मी कुठे बी राहू द्या, कसा बी राहू द्या, परंतु परळीच्या जनतेवर होणारा अन्याय अत्याचार मला चालणार नाही. मग ते व्यापारी असतील, रोडावरला फुटपाथ व्यापारी असू द्या, नाहीतर भीक मागणारा असू द्या, कारण शासनाचा भेटत असलेला निधी तुमच्या कुणाच्या बापाचा नाहीये, लक्षात असू द्या. ते सर्वसामान्य माणसाचा आहे, सर्वसामान्य व्यापाऱ्याचा आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आहे, सर्वसामान्य व्यापारी रोडावर बसणाऱ्या भिकाऱ्याचा आहे. कोणत्याही जागीरदाराची जागीरदारी नाहीये. तुम्ही जरी निधी देत असताल, काही जरी देत असताल, तर तुमच्या खिशातील निधी देत नाहीये, शासनाचा आहे. आणि कुणाची हे अवकत नाहीये वैयक्तिक. परळीच्या कुणाला सर्वसामान्य माणसाला 4 पैसे देण्याची किंवा एखादा निधी देण्याची, कॉम्प्लेक्स उभा टाकण्याची किंवा एखादा शासकीय निधी देतात तुम्ही, शासकीय निधी तुमच्या कोणाच्याही बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी तुम्ही देत नाहीयेत. मग आमदार असू द्या, खासदार असू द्या, ना कुणी बी असू द्या, ना या ठिकाणचा कलेक्टर असू द्या, हा सर्वसामान्य माणसाचा पैसा आहे. तो टॅक्स मधून, पिण्याच्या पाण्यातून गेलेला असेल, घरामधून झालेला असेल, घरपट्टीमधून झालेला असेल, सर्वसामान्याचा पैसा सर्वसामान्यालाच मिळाला पाहिजे. मग या ठिकाणचे भ्रष्ट अधिकारी हा पैसा लुटण्याचा काम करत आहेत. मी डायरेक्टली माझा आरोप आहे, परळीच्या या धनंजय मुंडे साहेबाला माझा सरळ आरोप आहे, तुम्ही सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही जर भ्रष्टाचारी नसताल ना, परळीच्या नगरपालिकेतील आधी सुधारणा करून दाखवा आणि मग महाराष्ट्राच्या बाहेर जा. परळीचा जेवढा मोठा माणूस हा भ्रष्टाचार करत असेल, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किती भ्रष्टाचार करत असेल हा माझा तुम्हाला आरोप आहे. कुणी बी यावं, तुम्हाला दाखवतो भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचारच आहे परळीत. जर परळीच्या नगरपालिकेत जेवढा भ्रष्टाचार होत असेल, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक आता आमदारपदी बसलेले हे आमदार साहेब किती घोटाळा करत असतील सांगा मग मला. कारण यांनी या ठिकाणच्या प्रत्येक राजकीय नेता असेल, कुणी बी असेल, वाटून साठून लाटून माटून खायचं, पण अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यानेच खायचं. मग या ठिकाणचा परळीचा विकास झाला काय, ना झाला काय? इथली व्यापार पेठ सुधारली काय, नाही सुधारली काय? व्यापार पेठ मधील व्यापारी मोठे झाले काय, त्यांचे धंदे चालले काय, नाही चालले काय? ते भिकायला लागले काय, नाहीतर त्यांनी आत्महत्या केले काय, नाहीतर परळी सोडून गेले काय? या येथील आमदाराला, येथील राजकीय नेत्याला, येथील मुख्याधिकाऱ्याला आणि येथील नगराध्यक्षाला यांना काहीच देणं घेणं नाही. कारण यांना फक्त स्वतःच पद आणि या ठिकाणी स्वतःला फक्त शासकीय निधी कसा लुटता येईल याचं पडलेलं आहे. त्यामुळं माझ्या मायबाप जनतेला सांगायचंय की 2029 ला तुम्ही जरा सावधान व्हा. चोराच्या हातात चाव्या देऊ नका. कारण अहो काय भेटायलंय तुम्हाला, काय नाही विचार करा. माझा विरोध नाहीये कुणाला, पण जे जर तुम्हाला, मला आणि आपल्या सगळ्यांना त्रास देत असतील तर त्यांना तुम्ही कायमचा धडा शिकवा. काय चाललंय परळीमध्ये? आमरण उपोषण वेगळं तरी असेल, तर परळीमध्ये फक्त जातीवाद जातीवाद जातीवाद, प्रत्येक प्रत्येक जातीसोबत जातीवादच चाललाय. मग ह्या जातीवाद फक्त कशासाठी चाललाय माहितीये का? फक्त राजकारणासाठी. या राजकारणातून यांना फक्त
नगरपालिका पाहिजे, नगरपालिकेच्या नंतर आमदारकी पाहिजे, आमदारकीच्या नंतर खासदारकी पाहिजे आणि खासदारकी नंतर एखादं मंत्रीपद पाहिजे. अहो काय दिलंय तुम्हाला, मला सर्वसामान्य माणसाला? आम्हाला फक्त त्रास दिलाय. आम्ही फक्त कागदोपत्री माहिती मागतो. शासनाचा आलेला निधी फक्त तुम्ही आणि तुमचे अधिकारी या ठिकाणी बसून लुटण्याचं काम करत आहेत गेल्या 20 वर्षापासून. हो धनंजय मुंडे साहेब, नगरपालिका तुमच्या कब्जात आहे, तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही गेल्या 20 वर्षामध्ये परळीच्या नगरपालिकेच्या अंतर्गत आणि शासनाच्या आलेल्या निधीच्या अंतर्गत काय कामे केली मला सांगा तुम्ही. मी तुम्हाला म्हणतो तुम्ही सगळ्यात मोठे महाचोर आहेत. कोण? धनंजय पंडितराव मुंडे. तुम्ही सगळ्यात मोठे महाचोर आहेत, महाचोर. कारण तुमच्यामुळं परळीतील सर्वसामान्य व्यापाऱ्यांना, गोरगरीब जनतेला आणि या ठिकाणच्या मायबाप माझ्या परळीतील जनतेला परळी सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. कारण अनेक जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अनेक जणांनी आपल्या प्रॉपर्ट्या विकलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी यांनी या ठिकाणी संपविलेल्या आहेत. मग साहेब तुमचा अन्याय अत्याचार किती दिवस चालणार? तुमची चाललेली दडपशाही, तुमची चाललेली हुकुमशाही आणि तुमच्या राजकीय नेत्यांच्या वतीने सर्वसामान्य माणसाला चाललेला त्रास तुम्ही कधी थांबवणार? या ठिकाणी नगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आज आमरण उपोषणाला बसलोय. माझं या ठिकाणी 57 आमरण उपोषण चालू आहे आणि मी सत्यासाठी लढत असतो आणि लढत राहणार. कुणाच्या बी बापाला भेटणार नाही. मग त्या ठिकाणी आमदार असेल, खासदार असेल, नाहीतर कुणी बी असू द्या, नगराध्यक्ष असू द्या, मुख्याधिकारी असू द्या, नाहीतर मुख्यमंत्री साहेब जरी असले तरी त्यांच्याही बापाला कुणाच्या भेटणार नाही. कारण मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि माझ्या मायबाप जनतेच्या हक्कासाठी आणि करण्यासाठी जगतो साहेब. माझा कोंबडी सारखा जीव आहे. समजा एक दिवस सगळं बाद झालं, अहो तुमच्या हत्तीवनी पोट, या आमदाराचा हत्तीवनी पोट भरत नाही, या खासदाराचा हत्तीवनी पोट भरत नाही, या नगराध्यक्षाचं हत्तीवनी पोट भरत नाही. म्हणजे नगराध्यक्ष असतील, हे मुख्याधिकारी असतील, सीओ, अहो किती लुटणार हो तुम्ही? बस झालं. किती लुटणार जनतेला? काय करणार आहे तेवढा पैसा नेऊन? कुठे नेणार आहेत काय माहितीये? गोर गरीब जनतेला आणि मायबाप जनतेला सांभाळा, नाहीतर धनंजय मुंडे तुमचा अंत तर झालेला आहे आणि होणार. आणि ही येणारी जनता तुम्हाला संपविल्याशी आता शांत बसणार नाही. कारण तुम्ही परळीच्या नगरपालिकेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार थांबवू शकत नाही, तर महाराष्ट्राच्या मोठे मोठे स्वप्न बघणाऱ्या मंत्रीपदाच्या ठिकाणी जाऊन काय दिवे लावणार आहे? काहीच नाही. सरळ आरोप आहे आणि सत्य परिस्थिती आहे. परळीच्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रातील माझ्या मायबाप त्यांना मी लाईव्ह द्वारे, माझ्या सोशल मीडियाच्या द्वारे माहिती आहे, वैजनाथ सुरेचे खोटं बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ, माझ्या मायबाप त्यांनी मला जीवदान दिलं, त्याच्या जीवावर मी जगतोय, बिंदास जगतोय. कुणाचं माहितीये का? त्या बाबासाहेबाच्या आणि त्यांच्या प्रेमाच्या जीवावर जगतोय. नाहीतर त्या धनंजय मुंडेनी आणि वाल्मिक कराडनी माझा कधीच गेम लावला असता. जाऊ द्या हो, मी तिथं काम करतो. काही जण मला कमेंट मारतात, अरे तू इथं भांडणं करायला तुला किती जणांना मारलं, काय मारलं, कसं मारलं? अरे चिंदी चोरांनो, काय म्हणतो मी, चिंदी चोरांना भिकार चोट. तुमची विचारशैली मला कळते. मारू द्या मला, कोण मारायचं त्यांनी मारू द्या, माझ्यावर अटॅक करू द्या, काय करायचं करू द्या. मी समर्थ आहे त्यांना लढण्याची आणि त्यांना त्या बाबासाहेबाचा ईदभर नाही हातभर कांडीत पेन घातल्याशिवाय शांत बसत नाही. खालच्या भाषेत बोलतो, खालच्या. काय तुम्ही मारा, खलास करा, पण जसं तुम्ही संतोष देशमुखला मारलं ना, मारा हो. तुम्ही संतोष देशमुखला न्याय देऊ शकत नाहीत, महादेव मुंडेला न्याय देऊ शकत नाहीत. रोज नवीन प्रकरण काढा, तुम्ही काही बी काढा, पण संतोष देशमुखला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना आणि महादेव मुंडेला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना, हे महाराष्ट्रातील जनता धनंजय मुंडेला सोडणार नाही बरं का, लक्षात असू द्या. उपोषण जरी वेगळं असलं तरी त्या धनंजय मुंडेचे काही जण मला कॉल करतात, मेसेज करतात, काय करतात. त्या चिंदी चपाटी राजकीय नेत्यांना, अंधभक्तांना म्हणतो मी, अंधभक्तांना सांगतो, धनंजय मुंडे साहेब तुम्हाला माफी नाही बरं का. 2029 ला तुमचा विषय संपलेला आहे. तुमची आमदारकी बी संपणार, तुमची मंत्रीपद तर संपले. तुम्हाला जर मंत्री त्या मुख्यमंत्री साहेबांनी जर केलं ना, त्या दिवशी
माझं आत्मदहन असेल, माझं आत्मदहन नोट करून घ्या, नोट. काय म्हणतो मी, या धनंजय मुंडेला जर मंत्री जर केलं तर त्या दिवशी आत्मदहन असेल. ज्या दिवशी धनंजय मुंडेला मंत्री जर केलं तर त्या दिवशी बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा संतोष देशमुख आणि महादेव मुंडे, पुन्हा केशव आंधळे, अहो असे कित्येक जणांचे बळी जातील. काय म्हणतो, बळी जातील. त्या धनंजय मुंडेनं वाल्मिक करार घडवला आणि त्या वाल्मिक करारनं अनेक खंडणी खोर घडवले. वाल्मिक करार, खंडणी खोर आणि यांचा सर्वांचा मुख्य आका कोण, कोण म्हणतो, यांचा सर्वांचा मुख्य सूत्रधार कोण, यांना सांभाळणारा मुख्य सूत्रधार कोण, यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या राजकीय नेते आता सध्या जे चिल्ले पिल्ले आहेत समजा प्रत्येक वेळी सोशल मीडियातून उड्या मारते, यांना सांभाळणारा आणि पाठबळ देणारा माणूस कोण. मी काय म्हणतो, धनंजय पंडितराव मुंडे. कोण, हाच आहे, हाच आहे, हाच आहे, हाच आहे, हाच आहे. तुम्हाला माफी नाही, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. कोणती बी नवीन सोशल मीडियामध्ये ट्रेड येऊ द्या, कुठला येऊ द्या, अशोक खरात आला, मोठे गावकर आला, कोणता आला, हे ट्रेड कोण आणतात, तुमचे मुख्यमंत्री आणले तो. कारण तुमच्यासारख्या म्हणजे कुणाला आता तुमचंच राहा आधी कुणाचं, धनंजय पंडितराव मुंडे याने एवढं मोठं कांड केलं महाराष्ट्रामध्ये, अजून विसरणार नाहीत लोक. मग हे विसरण्यासाठी नवीन आणले सगळे कांड. अशोक खरात आणलं, मोठे गावकर आणलं, आता कोणतं आणलं माहिती का, कोणतं तुकाराम मुंडे. कशासाठी आणले तुकाराम मुंडे, गरज होती का आता. बरं एवढ्या वर्षापासून, आज 20 वर्षापासून भारतामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये काय चालली माहितीये का, काय भेसळ चालली. मग आत्ताच भेसळ का आणली, धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी, मोठे गावकरला वाचवण्यासाठी, अशोक खरातला वाचवण्यासाठी कुणी आणले, मुख्यमंत्र्यांनी. कारण महाराष्ट्राचं लक्ष कुठे लागलं पाहिजे, कुठं या चालू असलेल्या भेसळकडे लक्ष लागलं पाहिजे. आणि सोशल मीडिया आणि सगळे चॅनलचे महाराष्ट्रातील लोक कुठे गेले पाहिजे, तुकाराम मुंडेकडे. किती हुशार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा. कुणाला, धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी, अशोक खरातला वाचवण्यासाठी, मोठे गावकर कोचिंग क्लासेसला वाचवण्यासाठी फक्त मॅसेज, सोशल मीडियाच्या अंतर्गत मॅसेज कोणाकडे, तुकाराम मुंडे कोणाचा आहे हो, मुख्यमंत्री साहेबाचाच. कुणी बसवला, मुख्यमंत्री साहेबांना बसवला. काढा नवीन प्लॅन, मॅटर पे मॅटर, मॅटर पे मॅटर, मॅटर पे मॅटर. सत्य आणि 1000% सत्य आहे. कारण या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याला, या संतोष देशमुखला आणि त्याच्या परिवाराला आणि पुन्हा महादेव मुंडे असतील किंवा केशव आंधळे असतील, या ठिकाणच्या किशोर खोर असतील, कित्येक जणांना मारले. आणि पुन्हा या बीड जिल्ह्यामध्ये त्या वाल्मिक करारला VIP ट्रीटमेंट देते कोण, मुख्यमंत्री साहेब. अहो साहेब, बस करा तुमचं राजकारण. महाराष्ट्र हा येडा नाहीये, काय बोळ्याने दूध देत नाही ना. प्रत्येकाच्या कानाला आमच्या दुसऱ्यांसारखे बिड्या लावलेल्या नाहीये, बिड्या. काय म्हणतो मी, तुमची सोशल मीडिया, तुमचा मीडिया पॉइंट आणि तुमचा तुकाराम मुंडे मीडिया पॉइंट बाजूला ठेवा. संतोष देशमुखला न्याय द्या, महादेव मुंडेला न्याय द्या, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला लवकरात लवकर फासावर चढवा. काय म्हणतो मी, या लाईव्हच्या मार्फत सगळं काही ओके. जरी आयुष्याचा शेवट झाला तरी काही हरकत नाही, परंतु वैजनाथ सुरेशे मात्र हा सत्य बोलत असतो. हो मुख्यमंत्री साहेब, तुकाराम मुंडेला बाजूला ठेवा. अन्न भेसळ चालते हो, चालू द्या, त्याची गरज नाहीये. सध्याच चाललेलं महिलांवरील अत्याचार, अनेक महिलांचे बलात्कार, आणि या महाराष्ट्राला आता लवकरात लवकर वाल्मिक करारची फाशी पाहिजे, पुन्हा धनंजय मुंडेची फाशी पाहिजे, आमदारकीचा राजीनामा पाहिजे धनंजय मुंडेचा. कधी घेणार मुख्यमंत्री साहेब, तुकाराम मुंडेची आम्हाला गरज नाही. चालू द्या, भेसळ काय चालायची ते चालू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, काय होत नसते. अहो तुम्हाला जर ह्या भेसळी जर थांबवायच्या ना, तुकाराम मुंडे पेक्षा IPS अधिकारी भरपूर पडलेले, त्यांना सुद्धा आदेश द्या, नाहीतर त्यांना सगळ्यांना घरी बसवा. कशाला शासनाची पगार देतात फुकट. काय म्हणतो मी, का फुकट अधिकारी सांभाळायला. एकच आहे का तुकाराम अधिकारी सगळ्यात मोठा, काय म्हणतो मी, इमानदार अधिकारी. चला इमानदार तो इमानदार. अहो तुमची इमानदारी तुकाराम मुंडे कुठे जाते, पुन्हा कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतात. होय, पुन्हा म्हणताल मला अजून जातीवादी बोलायलाय, इकडलं मुंडे इकडलं मुंडे नाव म्हणून. काय नसतं हो,
तुम्ही तुकाराम मुंडे अजून मी तुमचं माझी सोशल मीडियाला एक काय पडली माहितीये का? दारूच्या बाबतीतची पोस्ट कुठली? पंकजा मुंडेच्या ह्याच्यावर करा ना कारवाई. संभाजीनगरला जाऊन बघा दारूच्या कारखान्यावर किती भेसळ चालते ती. का तुमच्या अंडर मध्ये येत नाही का? जर येत नसेल तर दुसऱ्या आणला सांगा. भेसळच आहे ना, मग का कारवाई जमत नाही का तुमची? हो, तुकाराम मुंडे हॅशटॅग लावणार आहे तुम्हाला. इमानदार आहेत ना तुम्ही? करा कारवाई. नाहीतर मी लाभार असेल तर माझ्यावर कारवाई करा. काय म्हणतो मी? पुन्हा तुमच्या अंधभक्त अजून म्हणतील जातीवाद चालू केला. अरे जातीवाद तुम्ही करता बीड जिल्ह्यामध्ये. तुमच्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब माणसाला हातात जीव घेण्याची वेळ आली. बघा परळीत त्या तौफिक खानचं अजून एक प्रकरण घडलंय आणि धनंजय मुंडे साहेब म्हणते जातीवाद. या ठिकाणी जातीवादीचा कोणताही हे लावणे. अहो काय जातीवाद लावणे साहेब? 5 दिवस म्हणून मी कुठेतरी बाहेर फिरायला गेलतो. काय कळलं नाही का फोनवर तुम्हाला त्यावेळेस? मोबाईल मध्ये होता तुमचा. आउट ऑफ कव्हरेज आउट ऑफ कव्हरेज एरिया होता. धनंजय मुंडे 5 दिवस मी बाहेर होतो त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकलो नाही. अरे बंद करा तुमचं बेल पॅलेसचं नाटक. बेल पॅलेसचं नाटक. डोळे वाकडं झालं, नाक वाकडं झालं, तोंड वाकडं झालं. अरे किती लाभार बोलणार? लाभार बोलायची हद्द असते. पुन्हा आता दाढी काढून टाकली. काढली दाढी, काय फरक पडणार आहे? पुन्हा तुमचे इम्रान हाशमी चालू झाले आरोप. इम्रान हाशमी म्हणतो मी. अरे घाण्या तर घाण्या. काय म्हणतो घाण्या? घाण्या नाही रे बाबा, तू आमचं काहीच काम करत नाही. आहेस तू घाण्या. रस्ता घाण्या तर घाण्या. तर बाबा लय वैताग आलाय जीवाचा. एवढा वैताग दिलाय, गावात राहू दिलं नाही, काय दिलं नाही, काही नाही. तुझ्यामुळे एवढा त्रास आहे ना या धनंजय मुंडेमुळे. महाराष्ट्रातील मायबाप जनतेला खरं सत्य परिस्थिती सांगतो. या धनंजय मुंडेला मंत्रीपद तर देऊच नका. जर मंत्रीपद जर झालं ना काय खरं नाही महाराष्ट्रात, तर काहीच खरं नाही. काहीच खरं नाही. त्याला आमदारकी पदाचा बी लायकीचा माणूस नाही. काय तर जाऊ द्या, आपल्या मुद्द्यावर येतो. आमरण उपोषण कशा चालू आहे? संतोष देशमुख, नरवडे बिरवडे एवढे जेवढे आहेत ना चोर. हो आमदार साहेब तुम्हाला म्हणतो तुम्हीच बसवले. कारण त्याची बदली झालेली. कुणाची? चंद्रपूरला संतोष शिरोडेची. कुणी आणलं? तुम्हाला भ्रष्टाचारी माणसं लागते. कुणाला? धनंजय मुंडेला. धनंजय मुंडेने आणून बसवलंय. आता तुम्ही आणला. कारण गोरगरीब जनतेला लुटायले, माझ्या परळीच्या मायबाप जनतेला लुटायले, शासनाचा निधी लुटायले हे चोर. कारण ह्या संतोष शिरोडेची कमीत कमी 100 कोटीच्या आसपास प्रॉपर्टी. 100 कोटीची. त्याची SIT CBIच्या अंतर्गत चौकशी लावा. मग तुम्ही काय चौकशी लावा? बघा तुम्ही. अहो संपवा धनंजय मुंडे साहेब. मारून टाका, खलास करा. तुम्ही वाल्मिक करा. मला लय वेळेस मारण्याचा प्रयत्न केलाय, जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, संपविण्याचा प्रयत्न केलाय. संपवा. काय फरक पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या प्लॅनानुसार चलतो. तुम्हाला सांगतो 2029 ला महाराष्ट्रातील जनतेला जीव जरी गेला तर सांगणार बस संपला विषय तुमचा. कारण लई त्रास दिलाय तुम्ही, लई त्रास दिलाय. अहो तुम्ही किती इमानदारी करावं? इमानदारी ह्या धनंजय मुंडे आयुष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये इमानदार होणार नाही. आणि इमानदारी ह्याच्या रक्तात नाहीये. सांगतो मी तुम्हाला. काय रक्तात नाहीये? कारण जर हे इमानदार असले असते तर परळीची नगरपालिका पूर्ण इमानदार असले असते. मग या ठिकाणचे मुख्याधिकारी असतील, मग या ठिकाणचे नगराध्यक्ष असतील, हे सगळेच इमानदार असले असते. कारण या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार चालतो. काय जर तुम्ही ओरिजिनल इमानदार अधिकारी असताल तर मला लवकरात लवकर 2005च्या नुसार माहिती द्या. बस संपला विषय. माहितीच्या अधिकारानुसार. बघा तर या जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसच्या समोर बसले आमरण उपोषणाला. पुन्हा सगळ्या माझ्या मायबाप जनतेला काय म्हणतो मी? मानाचा मुद्रा. जय शिवराय, जय शंभूराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या संतोष शिरोडेला, या आशिष कुमार दीक्षितला, या ज्ञानेश्वर ढवळेला, या बापू नरवडे आणि या त्र्यंबक कांबळे आणि या ठिकाणच्या किरण उफाडे असतील, या सगळ्या अधिकाऱ्यावर SIT आणि CBI ATS अंतर्गत चौकशी लावा. कारण त्यांची प्रॉपर्टी तपासा. कोट्यावधीचे भिकारचोट अधिकारी म्हणतो मी. म्हणतो त्याला बोलणार, खालच्या भाषेत बोलणार, बिनधास्त बोलणार. काय करायचं ना माझ्यावर? काय गुन्हे दाखल करायचे ते करा. या अधिकाऱ्यांची प्रॉपर्टी प्रशासनाने सील करा. यांच्या नातलगाच्या नावावर आणि यांच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे तपासा. ही प्रॉपर्टी आलीच कुठून? मग त्या ठिकाणचा कोण म्हणतो माहितीये का? हरिवंश मुंडे.
याची सुद्धा नरवरीच्या तो भक्ती एंटरप्राइजेसचा मालक आहे. भक्ती एंटरप्राइजेस कोणाचं? वाल्मिक कराडचं. मग एसएल कन्स्ट्रक्शन असेल श्रीनाथ एंटरप्राइजेस, या चोराला कुणी आणून बसवलं? धनंजय मुंडेनं. या ठिकाणच्या बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी, बाजीराव धर्माधिकारी भैयाला शेवटचा संदेश, अहो व्यापाऱ्यांना लुटू नका. 1-1 लाख रुपये कुठून देणार आहेत? परळीच्या नगरपालिकेमधील जे जुने कॉम्प्लेक्स दिले होते नगरपालिकेच्या वतीनं, त्यांच्याकडून 1-1 लाख रुपयाची मागणी केली आहे नगराध्यक्षानं. तुम्हाला विनंती आहे साहेब, नाहीतर पुन्हा मी परळीच्या नगरपालिकेच्या समोर माझ्या परळीतील सर्व तमाम मायबाप व्यापाऱ्यांसाठी, फुटपाथ धारकांसाठी, मग ते प्रश्न कुठलाही असू द्या, परळीच्या नगरपालिकेच्या समोर मी आमरण उपोषण आणि आता आत्मदहन करणार. महाराष्ट्रानं बघितलं तरी बघल आणि माझा शेवट झाला तरी झाला चालेल. माझ्या वतनदार आहे मी परळीचा. माझ्या परळीच्या वैजनाथाचा मला संदेश आहे आणि तो मी आणि आई तुळजाभवानीचा त्या तुळजापूरमध्ये राहत असताना तिथलं काम तिच्या संदेशानं, आणि परळीमध्ये कुठे बी राहू द्या, महाराष्ट्र हा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कुणाच्या बापाचा नाही. मी कुठे बी जाईन, कुणाच्या बी बापाचा नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओ धनंजय मुंडे, पोपले असाल तर जागा तुम्ही, तुमचा भ्रष्टाचार बंद करा. तुमचे चोर आणि लबाड माणसं जरा बाजूला ठेवून गोरगरीब जनतेकडे बघा. किती भ्रष्टाचार करणारे. हत्ती एवढं पोट नाहीये तुमचं, बस झालं. लय लुटलं तुम्ही शासनाचं, लय लुटलं. तुमच्याकडे काहीच नव्हतं, शून्य होतात, शून्य. तुमची प्रॉपर्टी एवढी कुठून आली धनंजय मुंडे? काय होतं तुमच्याकडे? तुमच्या शेत जमिनी ह्या पडीक आहेत, तिथं काहीच पिकत नव्हतं. मग तुमच्याकडे आलेल्या प्रॉपर्टीवर सुद्धा गव्हर्नमेंट, राजकीय शासनानं, प्रशासनानं काय SIT लावली पाहिजे. कारण तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना आणि आमदार बिमदार असताना प्रत्येक कामाला जे काम करायचे असतील त्या कामासाठी किती कोटी रुपये घेतलेत. माझ्याकडे आहे का सगळं काय साहेब? मग तुमच्याकडली प्रॉपर्टी सुद्धा SIT आणि CBI लागली पाहिजे धनंजय मुंडेच्या प्रॉपर्टीवर. कारण एवढी प्रॉपर्टी आली कुठून? काय म्हणतो मी? धनंजय मुंडेची सुद्धा. काय हॅशटॅग काय म्हणतो मी? हॅशटॅग कोण म्हणतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हॅशटॅग संविधान. संविधानानुसार मला उत्तर द्या. मी तुम्हाला रोखोक विचारीन, कुठं बी विचारीन बरं का. एवढी प्रॉपर्टी धनंजय मुंडेनं आणली कुठून? कुठून कुठून कुठून? शासकीय निधी लुटून, प्रशासनाच्या प्रत्येक कामात बोगस कामं करून, प्रशासनाची अनेक कागदपत्रे बोगसरित्या लुटून धनंजय मुंडे हा सगळ्यात मोठा माणूस झालेला आहे. त्यामुळे असा बाप, तशी लेकर, मग त्याचे चिल्ले पिल्ले मिल्ले कुणी का असे नाहीत. कुणाला काय कमेंट करायच्या ते बिंदास करू शकतात. जे सत्य आहे ते सत्य आहे. परळीची नगरपालिका जे माणूस सोडू शकत नाही ते मंत्रालय किंवा आमदारकीपदी असताना किती लुटत असेल. माझ्या प्रश्नार्थी चिन्ह माझ्या मायबाप जनतेने कमेंट्स करा. आणि काही जरी कमेंट्स केली, काहींची उत्तरं देत असतो, काहींची देत नसतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओ बाबासाहेब, मी तुमच्यामुळे जगतोय बर का. माझे मायबाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू फुले आणि प्रभू वैजनाथ, आई तुळजाभवानी, सगळ्यांना खरंच जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराय. चले तो जानतात नाही तो शांतात. जय हिंद. आणि माझ्या मायबाप जनतेला पुन्हा महत्वाचं सांगायचं, जनतेनं एवढ्या कडक पुन्हा बसले बरं का तुमच्यासाठी, माझ्या मायबाप जनतेसाठी. काय कुणी काय म्हणायचं, माझा स्वार्थ असू द्या, काय असू द्या, काही देणे घेणे नाही. परंतु भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय वैजनाथ सुरेश शांत बसणार नाही. वरी छत नाही, काय नाही, काय नाही, एकदम कडक उन्हामध्ये ते होईल, ते होईल. आई अंबा बघा, सगळं छत बघा आहे का नाही? अवघा खंबा, खंबे पे लाईट, लाईट पे खंबा, काहीच नाही. चला
बाबासाहेबांचा झेंडा बघायचा का? झेंडा बघा बाबासाहेबांचा, हे बघा. अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, त्याच्याबद्दलच. अहो त्याच्याबद्दलच नाही, सगळ्या बरोबर संत भगवान बाबा असतील, कुणी असतील, माझे मायबाप आहे, सगळेच आहेत. काय पुन्हा सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. चला जनतेनं, माझ्या मायबाप जनतेचं खरंच धन्यवाद, आभार.